गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ. मी डॉक्टर दीपक वर्मा, जेवढारी कॅम्प नाशिक इथे प्रॅक्टिस करणारा. आज डॉक्टर रेड्डीज विथे आपल्या सगळ्यांबरोबर धूम्रपान व अल्कोहोलचा आपल्या पेप्टिक अल्सर किंवा गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसऑर्डरवर होणारे परिणामवर बोलणार आहोत. आता खरं म्हणजे मद्यपान, अल्कोहोल, स्मोकिंग आजकालच्या नवीन पिढीमध्ये एकदम प्रसिद्ध आणि प्रचित वस्तू झालेली आहे. सोशल स्टेटस मेंटेन करायला जसं एक मुलगा कॉलेजमध्ये जातो, मित्रांमुळे किंवा पिअर प्रेशरमुळे स्मोकिंग हा एक पार्ट ऑफ लाईफ सारखा झालेला आहे. आपण बघतो सगळीकडे पार्टीज, मैत्री एकत्र येण्यामुळे अल्कोहोलचा ही प्रचंड भारत देशामध्ये खूप जास्त प्रभाव झालेला आहे. लोक डॉक्टरला भरपूर साईड इफेक्ट गोळ्या औषधांबरोबर विचारतात, पण स्वतःच्या जीवनावर लक्ष देत नाही. स्वतः जे पाहिजे ते करतील. माहिती कमी असल्यामुळे किंवा सगळं माहिती असून सुद्धा हे नक्की अजून झालेलं नाही. आज याच बाबतीत आपण चर्चा करू का हा धूम्रपान खरं म्हणजे आपल्या पोटात करतो म्हणजे काय करतो. हे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसऑर्डर, पेप्टिक अल्सर, हे सगळे वस्तू नेमके काय आहेत. खरं म्हणजे तर देवाने आपलं शरीर इतकं सुंदर बनवलेले की एकदा घास आपण गिळालो तर तो डायरेक्ट पोटातच गेलं पाहिजे, वरती यायला नको. अन्ननळिकेच्या अखेरच्या भागात लोअर इसोफेजियल स्फिंक्टर म्हणून एक वॉल्व सारखा देवानी बनवलेला आहे की जे एकदा जेवण खाली गेलं तर परत ते वर येत नाही. एखादा स्मोकर, धूम्रपान करणाऱ्या माणसं जेव्हा रेग्युलर धूम्रपान करतो तेव्हा हळूहळू हा लोअर इसोफेजियल स्फिंक्टर हा खुलून जातो. म्हणजे आपण जे खातो आणि ते खाली पोटात जातो ते सगळं वर येऊ शकतो. जसा माणूस झोपतो, हा जेवण वर आल्याबरोबर पोटात असलेला थोडा ऍसिडचा प्रमाण हा आपल्या अन्न नळिकेला जाऊन जाळून टाक. हळूहळू त्याला छातीत किंवा हृदयात दुःखपात निर्मित होतो. धूम्रपान फक्त हा स्फिंक्टरच ढिला करत नाही, परंतु ऍसिडचा प्रमाण खूप वाढवण्यात पण सहकार्य करतो. जसा आपण धुवा आतमध्ये खेचतो, आपल्या आतल्या पोटाच्या नाजूक चमड्यांना ऍसिडचा भरभराव प्रभाव होतो आणि तिथे जखमा तयार होतात. हे जखमांनाच आपण इंग्रजीमध्ये पेप्टिक अल्सर नावात. आता अल्सर म्हणजे एक प्रकारचा जखम. धूम्रपान केल्यामुळे अजून एक प्रॉब्लेम होतो. जे रक्तवाहिन्या त्या अल्सरला बरे करणार आहेत, त्या रक्तवाहिन्यामध्ये रक्तप्रवाह कमी होऊन तो अल्सरचं बरं होणं पण हळूहळू लांबलं जातं. तर धूम्रपान केल्यामुळे एक तर ऍसिड वाढतो, खालचं लोअर इसोफेजियल स्फिंक्टर ढिलं होतो, आणि तिसरं जखम तयार होतात. जखम तयार झालेले जखम लवकर बरे होत नाही. इतका प्रभाव तो आपल्या पोटात जाऊन करतो. तरी तो स्टाईल मध्ये आजकाल सगळीकडे सिनेमांमध्ये आपण बघितलेल्या हिरो लाईफ स्टाईल मध्ये धूम्रपान करतो, म्हणून ही नवीन पिढी आपली हळूहळू त्यांच्याकडे करतात. आणि धूम्रपान एक जीवनाचा स्टाईल. फुफ्फुसांना तर एक प्रकारचा प्रॉब्लेम आहेच, पण पोटात होणाऱ्या विकाराच्या भरपूर लोकांना माहिती नसतात. फुफ्फुसांचे आजार धूम्रपानमुळे खूप प्रचलित आहेत, पण पोटात होणारे ऍसिड आजकाल नाही म्हटलं तर 3 मधनं एखाद्या पेशंटला ऍसिडिटी, गॅस्ट्रो इसोफेजियल डिसऑर्डर, पेप्टिक अल्सर इतकं कॉमन झालेलं आहे. आमच्याकडे नाही म्हटलं तर जनरल प्रॅक्टिस मध्ये एकही गोळी लिहिण्यात येण्या अगोदर पेशंट स्वतःच म्हणतो, डॉक्टर मला ऍसिडिटीचा लई त्रास आहे, पोट लई नाजूक आहे, गोळ्या लई सांभाळून द्या. आम्हाला सांगायला लई सोपं आहे, पण स्वतःच्या जीवनावर जरा बघितलं तर आपण काय खातो, काय पितो, काय करतो, तर त्यांना याची वेळ का. स्मोकिंग हा खूप 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 मोठा कारण आहे आज भारत देशामध्ये. पोटात जखम होणे, पेप्टिक अल्सर होणे आणि गॅस्ट्रो इसोफेजियल डिसऑर्डर होणे, एक ठिकाणी स्मोकिंग. तर त्याच्यापेक्षाही वाईट नाही म्हटलं गेलं तरी अल्कोहोल सेवन. आज मला वाटतं पुरुषांच्या मध्ये बघितलं गेलं तर 5 मधनं 3 पुरुष अल्कोहोलचं सेवन रोज रात्री करतात. जुना हा प्रमाण फक्त पुरुषांमध्ये होता, पण नवीन पिढीत बघितलेला आता बाई माणसाही खूप खूप अल्कोहोलवर वळत चाललेले आहे. त्यांनाही अल्कोहोलची सवय लागू लागली आहे. स्ट्रेस प्रत्येक माणसाला असतो.
स्ट्रेस आल्यावर एखादा मित्र भेटला तर तो एकच गोष्ट म्हणतो, चल 2 पेग होऊन जाऊ द्या. त्यांना हे समजत नाही का आपण आपल्या पोटाच्या पाचन क्रियेला किती किती नुकसान पोहोचवतो. जसा अल्कोहोल पोटात उतरतो त्याच्यामध्ये ऍसिड निर्मितीचं प्रमाण खूप जास्त वाढतो. भरपूर ठिकाणी बार मध्ये बघितलं गेलं आहे तर तोच माणूस एक ठिकाणी दारू जरी पित असलं तर तोही स्मोकिंग सुद्धा करतो, धूम्रपान सुद्धा करत असतो. दोन गोष्टी एकत्र पोटात टाकून पोटामध्ये ऍसिडचं प्रमाण इतकं वाढतं तर जखम तयार होण्याची गती खूप फास्ट होऊन जाते. नेहमी वर जेवण येणे, आंबट ढिकर येणे, खूप पोटात दुखणे, पोटात नेहमी त्रास वाढणे, खाल्लेला न पचणे, जरी पचलं तरी अख्खा दिवस आपल्याला किती लोक खरं म्हणजे ओपीडीला येतात पोटाचे दुखणं सोडून चेस्ट पेन म्हणून, त्यांना हृदयविकार सारखा सगळे हृदयाचे चाचण्या होतात पण त्यांना लक्षात येत नाही का हा खरं प्रॉब्लेम गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स सिंड्रोम आहे. प्रत्येक धूम्रपान करणाऱ्या माणसाने जर स्वतःवर विचार केला तर खाल्ल्यानंतर त्याला त्याची तलब वाढते आणि प्रत्येक धूम्रपान करणारा माणूस जसं जेवण संपतो आपली पहिली सिगारेट जाणवते. ती सिगारेट जाळल्याबरोबर पोटात असलेला पित्त अजून वाढतो. अल्कोहोल घेतल्यामुळे पॅनक्रियाजला पण किती त्रास होतो आणि त्याच्यामुळे पॅनक्रियाटिक एन्झाईम सुद्धा किती नुकसान पोहोचवतात हे आपण कधी लक्षात घेतलं नाही. ह्या दोघी गोष्टीवर मेडिकल प्रॅक्टिशनर्सनी खूप खूप विचार केलेला आहे आणि जग जाहीर त्याच्यावर माहिती प्रसारित करण्यासाठी आजचा हा लेक्चर म्हणजे जाऊन कॉमन मॅन पर्यंत हे पोहोचावं आपण का ह्या दोन अव्ययांमुळे आपल्याला किती त्रास होऊ शकतो आणि हा त्रास पुढे जाऊन जुन्या काळी जेव्हा गोळ्या औषध चांगले नव्हत्या तर हे पेप्टिक अल्सरमुळे, रप्चर्ड पेप्टिक अल्सरमुळे पोटात पेरिटोनायटिस म्हणून आजार व्हायचे. तिथं पोट फाटून जायचं आणि पोटातला सगळा घाण मळ ते म्हणून अल्कोहोल आणि धूम्रपान या दोघींचे दुष्परिणाम आपल्या पोटावर प्रत्येक माणसाला पोचवलेलं पाहिजे. हे तर नवीन औषधांनी थोडंफार मदतगार केलेलं आहे, नाहीतर मला जरी वाटतं भारत देशामध्ये हे धूम्रपान आणि अल्कोहोल सेवन करणाऱ्या मना प्रत्येक माणसाला नाही म्हटलं तर पोटात जखम झालेले असतात. जरी गोळ्या औषध अवेलेबल असले तरी माझा असं म्हणणं आहे का जर एक साध्या माणसाने या दोघींचे आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम नीट लक्ष देऊन वाचले किंवा ऐकले आणि दर वखत जेव्हा जेव्हा तो दारूचा ग्लास किंवा सिगारेट हातात घेईल त्याला हा लक्षात आला का आपण आपल्या पोटाच्या तब्येतीला किती त्रास देणार आहोत. थोडा प्रमाण ऍसिड आपल्या पोटामध्ये पाचन क्रियेला अति आवश्यक असतं. देवानीही असंच बनवलेलं आहे. ऍसिडचे ग्रंथ्या इतके नाजूक असतात का त्यांना थोडाही धूम्रपान किंवा मधुमेह अल्कोहोलचा टच लागला का पोटात न प्रकारचे ऍसिड निर्माण होण्याची शक्यता होते. पोटाची आतली चमडी आपल्या होटाचे सारखी असते, ती इतकी नाजूक असते का त्याला वारंवार ऍसिडचं प्रमाण वाढला गॅस्ट्रायटिस नावाचा पण त्रास सुरू होऊन जातो. गॅस्ट्रायटिस तर इतका आजकाल कॉमन झाला आहे का ज्याला बघितलं त्याला नेहमी पोटात आग होणे आणि आम्लपित्त होणे हे प्रॉब्लेम वाढत चाललेले आहे. हे सगळे प्रॉब्लेम बिना औषध खाऊन स्वतःच टाळता येतात. स्वतःचे जेवणावर नियंत्रण, टाइमावर जेवण करणे, स्मोकिंग म्हणजे धूम्रपान याच्याकडून लांब राहणे. ऍक्टिव्ह स्मोकिंग सोडली तर पॅसिव्ह स्मोकिंगनी पण थोडा ऍसिडचं प्रमाण वाढतो. म्हणून तुमच्या समोर एखाद्या धूम्रपान करणारा असेल तर त्यालाही तुम्ही रिक्वेस्ट करायचा का स्मोकिंग नाही करायची. अल्कोहोल जरी एक प्रकारचा लाईफस्टाईल झालाय, जरी एक प्रकारचा स्टँडर्डायझेशन झालेलं आहे, आमचं डॉक्टर लोकांचं म्हणणं आहे का तुमच्या पोटाची तब्येत जर तुम्हाला काळजी असली तर त्याच्यापासून लांब राहणे. एखाद्याला लई जरूर असतं तर प्रमाण कमी ठेवल्यावर ऍसिडचं प्रमाण सुद्धा कमी राहू शकतो, त्याच्यावर नोंद घ्यावी. ज्यालाही थोडाही प्रकारचा प्रॉब्लेम निर्मित झाला पोटात त्यांनी आपल्याला डॉक्टरला भेटावं. तुमच्या जनरल प्रॅक्टिशनरकडे जाता येईल. त्यांच्याकडे तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट नाही आला तर एंडोस्कोपी नावाचा टेस्ट करून आपल्या पोटात नेमकं आपले जखम कुठल्या स्टेटला आहेत
ते अजून वरच्या वर गॅस्ट्रायटिस स्टेटला आहात, त्यांचे अल्सर झालेले, त्यांचे किती मोठे एरिया त्यांनी कव्हर केलेला आहे, हा एंडोस्कोपी नावाच्या टेस्टवर माहिती. ते टेस्ट केल्याने एकदा स्वतःच्या डोळ्यांनी आपण आपली पोटाचा केलेला त्रास बघितलं. मी मान्य करतो भरपूर पेशंट ते बघूनच घाबरून जातात आणि त्यांना समजतं का आपण आपल्या पोटाला किती नुकसान पोहोचवतो. मी अत्यधिक पेशंट बघितलेले की त्यांनी एंडोस्कोपी नंतर जेव्हा ते जखम साक्षात स्वतःच्या पोटात बघितलेले, त्यांचा अल्कोहोलचा व धूम्रपानचा प्रमाण भरपूर 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 कमी झालाय. रात्रीचं जास्त धूम्रपान करून व्यवस्थित झोप येत नाही. झोप न आल्यामुळे सुद्धा ऍसिड वाढून हा जखम बरं व्हायला खूप उशीर होतात. एकदा जखम निर्मित झाला तर त्याची थेरपी नाही म्हटलं तरी 1 ते 3 महिन्यापर्यंत पेशंटला करावी लागते. कारण पोटातले होणारे जखम तर इतक्या सोप्या रीतीने बरे होत नाही. त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते. खूप खानपानचा तुम्हाला रिस्ट्रिक्शन्स घ्यावे लागतात. दिनचर्या तुमचा सुधारवावा लागतो. आयुष्यात इतके प्रकारचे अडथळे येऊन जातात तर त्याच्यानंतर बरं होण्याला आपल्याला खूप मेहनत करावी लागते. माझं तर असं म्हणणं आहे का एखादी गोष्ट जर माहिती पडली की इतकी त्रासदायक असेल तर त्याच्यात घुसावंच कशाला. खरं म्हटलं तर हे सामाजिक रूपाने प्रत्येक रूपाने धूम्रपान आणि अल्कोहोल सेवन चांगलं नाही आहे. अल्कोहोल सगळ्यांना माहिती आहे लिव्हर खराब करतो, पण फक्त तो लिव्हरवरच प्रचलित केला जातो. ऍसिड पेप्टिक डिझीजला त्याचे जे होणारे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर अजून साध्या माणसांना माहिती नाही. मी भरपूर पेशंट बघितलेले जे आपलं लिव्हर फंक्शन नियमित अल्कोहोल पिणारे जे लिव्हर फंक्शन नियमित रूपाने चेक करतील बघण्यासाठी माझा लिव्हर कसा आहे, पण त्यांच्या खरं म्हणजे तर अन्ननळिकाची खालचा भाग लोअर इसोफेजियल स्फिंक्टर आणि पोटाची आतली चमडी गॅस्ट्रायटिस किंवा पेप्टिक अल्सर झालाय का नाही झालाय त्याच्यावर कोणाचाही कधी लक्ष जात नाही. काय काय लोकांना तर रक्ताच्या उलट्या होतात तोवर ते थांबतात आणि पोटात इतकं दुखून येतं का आम्ही जेव्हा पेशंट बघतो तर आम्हाला कीव येते का त्यांनी त्याची काय हाल केलेला आहे. तर माझ्या सगळ्यांना एकच गोष्ट म्हणायचं असेल का स्मोकिंग आणि अल्कोहोल हे दोन्हीच्या दोन्ही ऍसिड पेप्टिक डिझीज नावाच्या त्याच्यात आलेले जेवढे अजून आजार आहात त्याच्यामध्ये गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसऑर्डर 1, गॅस्ट्रायटिस 2, पेप्टिक अल्सर 3 असे सगळ्या आजारापासून आपण लांब राहू शकतो जर का आपण आपल्या या 2 वस्तूंवर कंट्रोल ठेवलं, स्मोकिंग नाही केली, अल्कोहोल पासून लांब राहिलो, आपल्या तब्येताची काळजी घेतली. हे अति 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 आवश्यक आहे का आपण याच्यावर लक्ष द्यावा. कारण या दोघींना नाही म्हटलं तरी तुम्हाला पुढे जाऊन बाकीचे शरीराला पण या दोन्ही गोष्टी आपल्या शरीराचे जेवढे अवयव आहेत मेंदू पासून तर पायाच्या रक्तवाहिन्यापर्यंत नुकसान पोहोचवतात. जर डिटेल गुगलवर जाऊन बघा स्मोकिंगचा पोटाचाही नाही तर लोकांचे पाय कापायचे पाळी येतात एकदा रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज आला आणि रक्त तिथे पोहोचलं नाही तर. फुफ्फुसांना सगळ्यांना माहिती आहे लंग कॅन्सर पासून ओरल कॅन्सर पासून इतके प्रकारचे कॅन्सरचं मूलभूत स्मोकिंग आहे. पोटाला पण जितके कधी कधी कॅन्सर स्टेट पण होऊ शकतो हे पण प्रत्येकाने नोंद घ्यावी की गरम धुवा आतमध्ये जातो, पोटात सुद्धा जातो. भूक मरणे, भूक न लागणे, नेहमी पोट फुगल्यासारखं राहणे, आपले जे पाचक रसायन आहे तेही व्यवस्थित रूपाने सिक्रीट होत नाही म्हणून त्रास अजून वाढून जातो. खाल्लेला पचत नाही, पोट नेहमी फुगलेला राहणे, पोटामध्ये गॅसेस होणे आणि पाचन क्रिया बरोबर ना होणे, एवढे त्रास जर एखादी गोष्ट आपल्याला करत असेल आणि आपण तरी त्याच्यावर माघार घेत नसाल तर मला म्हणणं आहे का हे खरं म्हणजे चांगलं नाही. अल्कोहोल बघितलं तर सामाजिक इतके प्रॉब्लेम आहेत. प्रत्येकाला माहिती आहे किती एक घर तुटले गेलेले आहे. अल्कोहोल इतकं नाशक वस्तू आहे की ते घर बर्बाद करतो, लोकांचे जीवन उद्ध्वस्त करतो, काय काय गोष्टी करत नाही. त्याचंही खरं म्हटलं तर मेंदूमध्ये जाऊन मेंदूमध्ये किती एक हार्मोनल डिस्टर्बन्सेस करू शकतो. सगळ्या शरीरावर पॅनक्रिया, लिव्हर, पोट, आतड्या, सर्क्युलेशन कुठं कुठं जाऊन ते नुकसान करू शकतो. याच्या सगळीकडे नोंदणी आहे आणि आपल्याला जिथं पाहिजे गुगल उघडा, कोणताही सिस्टम तुम्हाला पाहिजे उघडा आणि त्याच्यावर वाचन केलं तर तुम्हाला समजेल ह्या दोन्हीच्या दोन्ही वस्तूंवर
जितके तुम्ही लांब राहू शकाल तेवढं अतिउत्तम. आज आपण मेन हा लेक्चर फक्त पोटांचे होणाऱ्या आजारावर जरी बोलत असलो तरी मला तुम्हाला माहिती देणं अति आवश्यक वाटलं का हा पूर्ण शरीराला नुकसान देतात. पोटाचे आजार तर खूप वाढावर आहे. कोणत्याही डॉक्टरकडे तुम्ही गेले जनरल ओपीडीला आणि त्यांच्याकडे बघितलं तर अर्ध्यापेक्षा जास्त पेशंट्सना काही ना काही पोटात त्रास झालेला आहे. पोटाची पाचन क्रिया कमजोर झालेली आहे, पोट फुगत राहिलेलं आहे, ऍसिडिटी हो राहिलेली आहे. हा शौक पाणी इतकं वाढलेलं आहे. कॉलेज जाणाऱ्यांना नवीन नवीन जेव्हा त्याला सवय लागते तर त्यांना हे काही त्रास सुरुवातीला नसतात, म्हणून त्यांना वाटतं हा शोपीस आहे. आम्ही बोलतो ते त्यांना मनात जात नाही. परंतु हळूहळू हळूहळू हा जेव्हा एक सवय पडते आपल्या शरीराला नुकसान करते, आपल्या शरीराला प्रॉब्लेम व्हायला लागतो, मग आपल्याला समजतो की या गोष्टीने आपलं किती प्रचंड नुकसान केलेलं आहे. तर माझं आज तुम्हाला सगळ्यांना एकच म्हणणं असेल, मी बोललो त्याच्यावर लक्ष घ्या, मी बोललो त्याच्यावर थोडं ध्यान द्यावं, चर्चा करावी, मित्रांनी आपसात बसावा, या गोष्टींवर थोडं लक्ष द्यावं, कसं या गोष्टींपासून लांब राहावं. जे लोक हा गोष्ट करत आहे त्यांना कसं जाऊन समजावा, त्यांना किती काय समजून सांगून त्यांना त्यांची टेस्ट करावे, एंडोस्कोपी करावी, दुर्बीण टाकून त्यांना दाखवावं का किती पोटात तुम्हाला त्रास ऑलरेडी झालाय. असं केल्याने एखाद वेळेस त्यांचे डोळे उघडतील आणि त्यांना त्या बाबाची समजेल का आपण कुठंतरी काहीतरी चुकतोय. आणि हे केल्याने एक दिवस खरंच त्यांच्या दोन्ही विषय सुटले तर आपल्या पोटाचा हेल्थ खूप इम्प्रूव्ह होऊ शकतो. असंच माझं म्हणणं आहे. तुम्ही सगळ्यांनी मला खूप मनापासून ऐकलं त्याच्या बाबतीत धन्यवाद. थँक्यू.